विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने ठोकला शंटू। महायुतीचे समन्वय मेळावे संवाद दौऱ्यांचं होणार आयोजन। 20 ऑगस्ट पासून 7ही विभागात दौरे। महाविकास आघाडीनेही प्रचारासाठी कंबर कसली। 16 तारखेला षण्मुखानंद हॉलमध्ये पहिली सभा। 20 तारखेला बीकेसी मध्ये जंगी सभा। पक्ष पातळीवरचा प्रचारही आजपासून सुरू। शिवनेरी गडाच्या पहिल्या पायरीला अभिवादन करून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात। पहिल्या टप्प्यामध्ये राष्ट्रवादी लढत असलेल्या 31 मतदारसंघांमध्ये यात्रा। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेचा आजचा दुसरा दिवस। आमदार दिलीप बनकर यांच्या निफाड मतदारसंघामध्ये अजितदादांचा दौरा। शेतकरी मेळाव्यालाही राहणार उपस्थित। बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आक्रोश मोर्चा। पोलिसांची मात्र अजूनही परवानगी नाही। मनीष सिसोदिया यांना 17 महिन्यांनंतर सुप्रीम कोर्टाकडून सशर्त जामीन। ईडीकडून खटला सुरू करण्यास उशीर होतोय म्हणत जामीन मंजूर। मंत्रालयामधले लाचखोर अधिकारी बनले दिव्यांग शिक्षकांसाठी निर्दयी। 10% कमिशनच्या शिवाय वेतनाची रक्कम द्यायला नकार। राज्यातल्या महिला आणि मुलींच्या बेपत्ता होण्यामागे चिंताजनक वाढ। 5 वर्षात राज्यातल्या तब्बल 1 लाख मुली आणि महिला बेपत्ता। कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्ष्यस्थानी। केशवराव भोसलेंच्या जयंतीच्या निमित्तानं आज होणार होते नाटकांचे प्रयोग। कोल्हापूरचं भोसले नाट्यगृह कशामुळे जळालं ते सांगा, संभाजीराजे छत्रपती यांचा सवाल। तर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले चौकशीचे आदेश। नागपंचमीच्या निमित्तानं राज्यभरामध्ये नागाच्या प्रतिमेचं पूजन। खेडोपाडी रंगली झोका आणि फुगडीचा खेळ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।